मित्रांनो, आपल्याला यूडीआयडी कार्ड म्हणजे यूडीआयडी साइडून आपल्याला काय काय करता येते, बरेच लोकांचे प्रश्न येत आहेत। तर नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग हे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण बघूया माहिती की दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड मध्ये काय काय चेंज करता येते, काय काय बदलवता येते, त्याबद्दल आज मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे। तर सर्वात पहिले यूडीआयडी साइटवर जायचं, त्यानंतर लॉग इन करायचं। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय काय करता येते, त्यामध्ये खूप मोठं काही काम आहे नाही, आपण मोबाईलवर पण सुद्धा करू शकतो। त्यासाठी आपण काय काय करू शकतो, सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपण आपलं नाव चेंज करू शकतो। जिथे आपलं नाव चेंज असेल किंवा चुकलेलं असेल नाव, त्यामध्ये आपण आपलं नाव हे बदलू शकतो। पण त्यासाठी आपल्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, यामधलं तुमचं आधार कार्ड जर याच्यावर चुकलं असेल यूडीआयडी कार्डवर, तर तुमचं नाव चेंज होणार। त्यानंतर आहे 2 नंबरचं आधार कार्ड। आपला जर आधार कार्डवरचा नंबर चुकला असेल तर आपण आधार कार्ड ही बदलू शकतो, त्याचा नंबर पण आपण बदलू शकतो। हे पण सुविधा आपल्या यूडीआयडी कार्डने इथे दिलेली आहे। आपण ऑनलाईन जर केलं आपण स्वतः करू शकतो। त्यानंतर येते मित्रांनो 3 नंबरचं जन्मतारीख। जन्मतारीख जर तुमची चुकलेली असेल तर आपण इथे जन्मतारीख पण बदलू शकतो। त्यासाठी तुम्हाला जन्मतारखेला एक प्रूफ पाहिजे, त्यासाठी आपण आपलं पॅन कार्ड वगैरे देऊ शकतो। त्यानंतर येते मित्रांनो मोबाईल नंबर। बऱ्याच दिव्यांगांचा यूडीआयडी कार्डला मोबाईल नंबर लिंक नसतो, तर सर्व दिव्यांगांना मी अशी विनंती करतो, समोर जेवढा पण फायदा होणार आहे तेवढा यूडीआयडी कार्डवरच होणार आहे, जेणेकरून आपला मोबाईल नंबर त्या आयडीला लिंक ठेवणे हे गरजेचे आहे। त्यानंतर येते 5 नंबरचं आपलं जीमेल आयडी। जीमेल आयडी जेवढे म्हणजे आपण चेंज जर केली किंवा आपण टाकली, अपडेट केलं तर त्यासाठी खूप चांगलं होईल। आपलं मेलवर कोणता पण त्या यूडीआयडी कार्ड मध्ये बदल आला तर आपल्याला मेलवर मेसेज लागेल का बाई ही सुविधा आम्ही चालू केलेली आहे। त्यानंतर येते मित्रांनो 6 नंबरचं कार्ड सरेंडर। म्हणजे ज्या दिव्यांगांना कार्ड बद्दल एखाद्याला कमी टक्के असतात किंवा जास्त टक्के असतात, तर त्यांना कमी करायचे किंवा वाढवायचे असेल तर सर्वात पहिले त्यांना कार्ड सरेंडर करावं लागते, म्हणजे कार्ड ते जमा करावं लागते। तर ते पण सुविधा यामध्ये दिलेली आहे, कार्ड आपल्या सरेंडर पण करता येते। त्यानंतर ट्रॅक आहे, ट्रॅक करणे म्हणजे आपण आपला यूडीआयडी कार्ड हे ट्रॅक करू शकतो, कुठे आला आहे, काय आहे, त्याची प्रोसेस काय, सर्व काही यामध्ये आलेलं आहे। त्यानंतर आपलं यूडीआयडी कार्ड म्हणजे मी कालच व्हिडिओ बनवला त्यावर जर आपलं यूडीआयडी कार्ड एखादं तिकून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इकून आपल्या घरी आलेलंच नसेल किंवा हरपलेलं असेल किंवा तुटलेलं असेल किंवा यूडीआयडी कार्ड कुठं हरवलेलं असेल, तर आपण नवीन यूडीआयडी कार्ड मागू शकतो। घरपोच पोस्टाने आपल्या घरपोच यूडीआयडी कार्ड येऊन जाणार आहे। त्यानंतर आपण यूडीआयडी कार्ड हे डाउनलोड करू शकतो। आपल्या बरेचदा आपल्याजवळ यूडीआयडी कार्ड नसते, कुठं आपण परीक्षेला गेलो, कुठं पण आपल्याला फॉर्म भरायचा असला तर आपण यूडीआयडी कार्ड पण डाउनलोड करू शकतो। त्यानंतर डिसेबिलिटी प्रमाणपत्र हे पण आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो। यूडीआयडी कार्ड सोबत आपण डिसेबिलिटी प्रमाणपत्र पण त्यामध्ये डाउनलोड करू शकतो। त्यानंतर आपण जेव्हा फॉर्म भरतो ना, तेव्हा आपल्या रिसिप्ट पाहिजे असते। कोणत्या पण गोष्टी आपण दुकानात गेलो, सामान घेतलं, त्यानंतर आपल्याला तो जेवढं सामान घेतलं, किराणा घेतला, त्या गोष्टीचा पूर्ण हिशोब देते। तर असंच आपण जर फॉर्म भरला तर आपल्याला एक रिसिप्ट मिळते, ते पण रिसिप्ट आपण या यूडीआयडी साइटवरून डाउनलोड करू शकतो। मित्रांनो, तुम्हाला जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर किंवा कार्ड सरेंडर किंवा ट्रॅक करायचं असेल किंवा तुमच्याकडे कार्ड आलेलंच नसेल यूडीआयडी कार्ड किंवा तुम्हाला यूडीआयडी कार्ड काढायचं आहे किंवा डिसेबिलिटी प्रमाणपत्र काढायचं आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा। ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे। ऑनलाईन यूडीआयडी कार्ड कसं काढायचं, मोबाईल नंबर कसा चेंज करायचा, नाव कसं करायचं, फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगा की आमचा हा विषय आहे, आम्हाला हा विषयावर व्हिडिओ पाहिजे, तर मी त्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवेल मित्रांनो। आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ज्या पण दिव्यांग मित्र मैत्रिणी असेल त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।